श्रीमान रोशनजी संदे सर आपल्या सोबत जोडल्यातील धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी. शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला तो म्हणजेच पाटीलवाडी गावडी या टीमने सामना जिंकला. तर नक्कीच सामना क्रमांक हा 6वा सुरू होत आहे आजच्या दिवसामधील. आज एकूण 15 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल सामने स्पीडअप करायचे आहेत. सामना नक्कीच सुरू होत आहे तो म्हणजेच माऊलीस क्रिकेट संघ कुंभवडी आणि साई कृपा क्रिकेट संघ धुमकवाडी या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. काय घडले स्टँडच्या पाठीमागे? चुका 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 होत आहेत. व्हाईट +4 मिळतोय पंजा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 7. व्हाईट +4 पंजा मिळतोय. धुमकवाडी आणि कुंभवडी चेंडू द्या आपण. चला नवीन चेंडू द्या. धावसंख्या आहे 7. स्ट्रायकिंगला बॅट्समन दत्ताराम आहेत. दत्ताराम आणि विलास ही जोडी आहे. चला मॅच बॉल येतोय पंच. बॅटची गडा आहे आणि झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हा झेल सोडलेला आहे. या चुका टाळाव्या लागतील खऱ्या अर्थाने धुमकवाडी या टीमला. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 8. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे गोलंदाज विशालचं. स्ट्रायकिंगला बॅट्समन विलास. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे विशालचा. 6वा सामना सुरू आहे. यानंतर सामना नक्की 7वा आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामधील. क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी करताय विशाल या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. स्वरा फायटर्स या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संदीपजी साबळे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या पुढच्या मॅच मध्ये STVCC ठाणेवाडी आणि KCS गेलवडे या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. ठाणेवाडी आणि गेलवडे नेक्स्ट मॅच. यावेळी बिग हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ओमकार येतोय या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला बॅट्समन विलास आहेत. विलास आणि दत्ताराम ही जोडी. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन. मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. विलास बॅक टू द पविलियन. आनंद बूम बूम माट्या बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती ओमकारने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 2/13 ही धावसंख्या आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघ नक्कीच एकाच कॅलिबरचे आहेत आणि या दोन नामवंत संघांमध्ये हा सामना सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि बचावलेत. मित्र म्हणेन दत्ताराम नाराज आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ते म्हणजेच 13 धावा धावफलकावरती. नाराज आहे दत्ताराम कारण की विकेटची संधी होती. त्या संधी सोनं करू शकले नाहीये धुमकवाडी संघ. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. काय गोलंदाजी सुरू आहे ओमकारची या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत. डॉट. सार्थक कोटकर यांचे इथे आगमन होते. वेलकम. आज वाढदिवस आहे. सार्थकला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आपण प्रार्थना करूया. सार्थक तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज त्याचा वाढदिवस देखील साजरा आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती असलेलं प्रेम प्रत्येक स्पर्धेमध्ये सार्थकची उपस्थिती असते आणि याही स्पर्धेमध्ये सार्थक उपस्थित आहे. त्याचा वाढदिवस आहे आणि सार्थकला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आनंद करतायत काय हा देखील प्रश्न पडलेला आहे. डायरेक्ट हिट परंतु बचावलेले आहेत आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळते 1 धाव. पंचांचा इशारा 22चा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 14 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी होती ओमकारची या षटकामध्ये. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या षटकामध्ये. आनंद आणि फलंदाज आता मात्र दत्ताराम येत आहे स्ट्राईक एंडवरती. ज्या दत्तारामच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आमचे गुणलेखक मित्र संदीप आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हटलं तर प्रत्येक समालोचकाचा पाठीचा गाणं असतो, बॅकबोन असतो गुणलेखक आणि चांगली कामगिरी संदीप करतायत. तुमचं देखील मनापासून कौतुक. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. पहिल्या षटकामध्ये होत्या 13. या षटकामध्ये आल्या फक्त 3 आणि 1 विकेट देखील मिळवलेला आहे ओमकारने.
धावसंख्या आहे 16 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संजय हाप्पे एक्सपिरियन्स भरपूर आहे संजय हाप्पेकडे आणि ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी आनंद बुम बुम माट्या आनंदला चांगला खेळ करावा लागेल आनंद ज्या फटक्यांसाठी जाणला जातो ते फटके आनंदला मारावे लागतील परंतु समोर संजय हाप्पे आहेत फुल टॉस चेंडू आहे नक्कीच त्याच्यावरती मिळते एक धाव चला तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे चेक करूया आपण हाईट फॅक्टर चेक केलं जाईल नो बॉल आहे पंच 9+1 मिळतील धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती आहेत स्ट्राईक एंडला बॅट्समन दत्ताराम संजय फ्रीड आहे मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग मिस टायमिंग आहे झेल पकडलेला आहे परंतु फ्रीड वरती फलंदाज बाद होऊ शकत नाहीये मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहेत एक चांगलं बॅटल आपण पाहतोय दोन टीम मध्ये एका बाजूला आपण पाहतोय कुंभवडे संघ आहे दुसऱ्या बाजूला SKC धुमकवाडी संघ परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत सॉफ्ट हॅन्ड खेळतायत कव्हर ड्राईव्हचा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21 धावा धावफलकावरती संजय पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे डॉट बॉलची समाप्ती चला ठाणेवाडी टीम आणि KCS गेलवडे संघ टॉस साठी या नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल KCS गेलवडे संघ इथे दाखल होतो आहे आणि बाबासो आलेकर यांचा संघ ठाणेवाडी संघ बॅटची कडा आहे चेंडू ट्रॅव्हल होतं गलीमध्ये त्याच्यावरती मिळते एक धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती आहेत चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाज संजय हाप्पे यांनी खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत पहिला चेंडू जरी बीमर फेकला असेल तरी देखील त्यानंतर केलेले हे कमबॅक आपण पाहतोय या षटकामध्ये लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 23 धावा तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आनंद आणि दत्ताराम संघर्ष करतायत आनंद खऱ्या अर्थाने नक्कीच 7 चेंडू खेळलाय अवघ्या 2 धावा बनवलेत आनंदने थोडेसे नाराज देखील आहेत त्यांचे 12 मॅन कारण की आनंद कडून ही अपेक्षा नाहीये टीमला कारण की आनंद ज्या फटक्यांसाठी जाणला जातो ते फटके येत नाहीयेत एक धाव झाली कंप्लीट क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने चेंडूवरती आणि एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 24 चला STVCC ठाणेवाडी आणि KCS गेलवडे दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या यस ठाणेवाडीचे संघनायक इथे उपस्थित आहेत
आज खऱ्या अर्थाने इथेच ऑक्शन देखील आहे सह्याद्री क्रिकेट लीगचा SCL. यावेळी स्लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. बूम बूम माट्या, बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन आहेत शांताराम. ऑन साइडला बिग हिट, पुन्हा एकदा एलिव्हेशन नाही आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे डीप मध्ये मिड विकेटला. संजयने हा झेल पकडलेला आहे. विकेटचं बदन आणि बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. हितेश ऑन अ हॅट्रिक. आतापर्यंत एकही हॅट्रिक झाली नाहीये. पहिली हॅट्रिक होईल का हा देखील प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने सँडीने थोडस नाराज केलं आणि संघ पराभूत झाला. गाडी क्रमांक 1152 उभी आहे व्यासपीठाच्या पाठीमागे. बॅट्समन संतोष येत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल गोलंदाज हितेशला. हॅट्रिक बॉल ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. ऑन साइडला पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत, एलिव्हेशन नाहीये. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 3 धावा पूर्ण होत आहेत, परंतु 1 धाव शॉट आहे, त्यामुळे मिळतील या धावा 2-2च धावा मिळतील. चेंडूवरती पंचांचं मी कौतुक करेन. धावसंख्या धावफलकावरती आहे 31. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आहेत आणि 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे.
SKC धुमकवाडी या संघासमोर. चला आपण गेवडे टॉस संघ. करूया. गेवडे संघ नायक या लवकर. चला KCS गेलवडे टीमचे कॅप्टन टॉस साठी या, कारण की अक्षयजी चाळके ते उपस्थित आहेत, ठाणेवाडी या संघाचे संघनायक. चला टॉस साठी या KCS गेलवडे. केशेस गेळवडे संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे, अन्यथा एक षटक कमी खेळावं लागेल. STVC ठाणेवाडी संघाचा जवळ कर्णधार जवळजवळ अर्धा तास झाला इथे येऊन बसलाय. का वाजंत्री पाठवू? KCS गेलवडे या टीमने टॉस जिंकलेला आहे. प्रकाश भाऊ निर्णय. चला प्रकाश भाऊ निर्णय. प्रकाश नाही, कानपूर लाईन बंद आहे. प्रकाश निर्णय काय असेल? येस, पेंडिंग आहे. चला सार्थक यांचा वाढदिवस आहे, त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा करणार आहोत. त्यांच्या आयुष्यातील खास दिवस, त्याचंच नाव आहे वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या आपण देऊया सार्थकला लाख लाख शुभेच्छा. चला 32 धाव बनवायचे आहेत. सलामीची जोडी SKC धुमकवाडी या टीम कडून. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत विशाल आणि संजय, ही जोडी आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये. 32. गोलंदाज आहेत आनंद. वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चिन्हलाय वाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जयसिंग पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय जयसिंग पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला साहेबांना विनंती आहे, आपण VIP डाईज मध्ये जाऊन बसायचं आहे. डाव्या बाजूला नक्कीच VIP डाईज आहे.
जयसिंग पाटील साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्विच गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. आनंदचा आज कदाचित दिवस नाहीये, कारण की बॅटिंग मध्ये संदीप अपयश आलं आणि आता गोलंदाजी देखील खराब करतायत, कारण की 2 चेंडू फेकले आणि 9 धावा खर्च करतोय. 32 धावा डिफेंड करायच्या आहेत. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू झाला डीप मध्ये, 1 धाव झाली कंप्लीट आणि 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आहे या मॅच मध्ये SKC धुमकवाडी या संघासमोर. आनंद हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत इनफिल्डच्या वरून. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 14. हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्रीन समोर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 16 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 19 चेंडू शिल्लक. समीकरण सोपं झालेलं आहे SKC धुमकवाडी या टीम समोर. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. लेझी रनिंग बिटवीन द विकेट मी तर म्हणेन. विशाल अप्रोच नक्कीच लेझी होता, धाव घेतली नाहीये आणि डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला KCS गेलवडे या टीमला विनंती असेल, प्रकाश निर्णय कळवायचे आपण. KCS गेलवडे टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. चला सामना स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल. नवीन गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्क वरती. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चित्याच्या वेगाने येत आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे फिल्डरची. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. चला बॉलर नेम प्लीज, कारण की युट्यूब लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि 12 मॅनला देखील माहिती नाहीये. ते देखील विचारला गेले आहेत, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. आणि हा चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 22 जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चला बॉलर नेम प्लीज, माहिती आहे का, गावातलाच आहे ना? योगेश. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू पाठीमागे निघून गेलेला आहे. आउटफील्ड फास्ट आहे पायाने
अडवण्याचा प्रयत्न होता. नो +2 मिळतील धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 25 धावा जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेले आहे एसकेसी धुमकवाडी. या टीमने स्विच हिट गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. चला बॅट फर्स्ट. केसीएस गेलवडे या टीमने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि ठाणेवाडी या टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. 6 धाव बनवायचे आहेत. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका टीम मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन विशाल आहेत. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. नो +2 मिळतील धावा 3 आणि सेकंड बीमर आहे त्यामुळे गोलंदाजी करू शकत नाहीयेत गोलंदाज योगेश. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नो +2 एकूण 3 धावा. धावसंख्या 30. 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी एसकेसी धुमकवाडी या टीमला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एक धाव. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आणि वाईड बॉल येतोय. सामना जिंकलेला आहे एसकेसी धुमकवाडी या टीमने. अभिनंदन एसकेसी धुमकवाडी या संघाचं आणि हार्ड लक गेलवडे संघाचं. चला ठाणेवाडी संघ फिल्डिंग लावून घ्या आपण. जास्त वेळ करू नका. चला ठाणेवाडी टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. चला ठाणेवाडी आणि सामना असेल केसीएस गेलवडे. गेलवडे संघ आपण देखील बॅट्समन पाठवायचे आहेत आणि धुमकवाडी संघाने हा सामना जिंकलेला आहे.